नमस्कार, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत स्ट्रॉबेरीची रेसिपी। तर ही रेसिपी आहे ती फक्त 2 साहित्यामध्ये बनते आणि खूप वेगळी आणि मस्त रेसिपी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे बघू शकता मी इथे 12 स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत। फ्रेश स्ट्रॉबेरी आहेत आणि आता आपण त्याला कट करून घेऊयात बारीक पीसेसमध्ये। तर इथे बघू शकता मी बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे स्ट्रॉबेरी आणि एकदम बारीक करून घेतलेली आहे स्ट्रॉबेरी। तर आता आपण त्याच्यामध्ये दही ॲड करून घेऊयात। इथे मी 80 ग्रॅम दही घेतलेला आहे आणि फ्रेश दही आहे, आंबट दही नाही आहे। आंबट दही आपल्याला घ्यायचं नाही आहे। आणि त्यानंतर आपण इथे साखर घेतलेली आहे। साखर आपण 4 चम्मच साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता। जर स्ट्रॉबेरी जास्त गोड असेल तर साखर तुम्ही कमी टाकली तरी चालेल। तर इथे आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघू शकता इथे माझं मस्त असं मिक्स करून झालेलं आहे। अगदी मस्त असं कलर देखील आलेला आहे, बघू शकता। तर इथे आता माझं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण एक काचेचं बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात सर्व। ते सर्व मी ॲड करून आता घेतलेलं आहे। आणि आता आपण त्याला झाकण लावून घेऊयात। इथे आता आपण झाकण लावून फ्रीजमध्ये 3 तास ठेवूयात, जेणेकरून आपलं जे दही आहे ते स्ट्रॉबेरीमध्ये छान असं मुरेल। आणि इथे आता बघू शकता 3 तास झालेले आहेत आणि आता आपण चेक करूयात। बघू शकता अगदी मस्त असं आपली स्ट्रॉबेरी देखील सॉफ्ट झालेली आहे आणि मस्त आपला दही त्याच्यामध्ये ऑब्झर्व झालेला आहे। आणि ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा। लहान मुलांना देखील आणि मोठ्या माणसांना देखील नक्की आवडेल। नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज सबस्क्राइब करा।